तुम्ही पण सत्यनारायणाच्या पूजेसाठी बनवला जाणारा प्रसादाचा शिरा असाच बनवता का? तो म्हणजे कसा? चला सांगते. आणि अगदी सोपी रेसिपी आहे. त्यासाठी काय करायची, 2 पिकलेली केळी चाकूच्या मदतीने कट करून घ्यायची. शक्यतो ही पिकलेलीच असावी. मग पाहिजे तेवढे ड्रायफ्रूट्स कट करून घ्यायचे. तुम्ही हे किसून पण घालू शकतात. मला कट केलेले जास्त आवडतात. एका पॅनमध्ये 1/2 वाटी गाईचं तूप गरम करायला ठेवायचं. गरम झाल्यानंतर कट केलेली ड्रायफ्रूट्स या पद्धतीने तुपात मस्त परतून घ्यायची. केळी पण त्याच तुपात परतून घ्यायची. ही सर्व प्रोसेस कमी गॅसवर करायची. त्यामुळे काय होतं, जास्त करपत नाही आणि चांगला त्यांना चटका बसतो. 1/2 वाटी दूध आणि 1/2 वाटी पाणी याला चांगली उकळी आणून द्यायची. मग परतलेल्या ड्रायफ्रूट्समध्येच राहिलेल्या तुपात 1/2 वाटी बारीक रवा कमी गॅसवर वास येईपर्यंत परतून घ्यायचा. मग यात परतलेली केळीची काप, ड्रायफ्रूट्स, गरम केलेलं दूध आणि 1/2 वाटी साखर घालायची. कुटलेली विलायची आणि काही तुळशीची पानं घालायची. झाकून 10 मिनटं वाफून घ्यायचं. तयार झाला हा आपला